आज ध्रुव चाललाय त्याच्या मामाच्या गावाला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली रुटीन सिरीज. आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण आज आम्ही जाणार आहोत माझ्या माहेरी. आजच्या दिवसाची सुरुवात होती आहे माझ्या रोजच्या रुटीनमधल्या महत्त्वाच्या कामापासून. आपल्याला घराबाहेर स्वच्छता ठेवणे खूपच गरजेचे असते, त्यामुळे आधी मी झाडू मारून कचरा धूळ स्वच्छ करून घेतली. थोडंसं पाणी मारून घेतले, किचन ओटा पुसला, आंघोळ केली आणि चहा पिला. त्यानंतरनं स्वयंपाक बनवायला घेतला. कुकर लावला, टोमॅटोची चटणी, मेथीची भाजी व बटाट्याची भाजीही बनवली. आजीने चपात्या बनवल्या. त्यानंतरनं मी घरातली सर्व कामे उरकून घेतली व मी रेडी झाले. मग आम्ही निघालो जाण्यासाठी. ही ध्रुवची फर्स्ट लॉंग ट्रिप आहे. लास्ट टाईम आला होता तेव्हा रात्र होती, त्यामुळे तो पूर्ण झोपूनच आला होता. आता तो फर्स्ट टाईम डेमध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. गाणे ना तू शिरूर वगैरे तिकडे गेले ना मग रेकॉर्ड कर, तिकडे गर्दी नसते आज. थोडंसं समोर आल्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला थांबलो. ध्रुव गाडीमध्ये झोपतही होता, खेळतही होता. आम्ही त्याच्यासाठी गाडीमध्येच बेट बनवला होता. तर चला पुढे काय मजेदार असणार आहे ते तुम्ही आमच्यासोबतच पहा. तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे देवगडच्या पवित्र दत्त मंदिराच्या दर्शनाला. प्रवेशद्वारावरच शिल्पकाम, भोवतालीची शांतता आणि हा संध्याकाळचा मावळता सूर्य, आहा, सगळंच एकदम दिव्य वाटते. मंदिराचा संपूर्ण परिसर खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे. जमिनीवरची स्टाईल, भिंतीवरील चित्रकाम आणि बाजूला असलेली छोटी देवतांची शिल्प सगळंच आकर्षित. दर्शनानंतर येथे थोडा वेळ बसायला खूपच छान वाटलं. संध्याकाळी मंदिरावर पडणारा सोनेरी प्रकाश तर अप्रतिम दिसतोय. देवगडचा सूर्यास्त तर खास प्रसिद्ध आहे, तो पाहायला नक्कीच हवा. मंदिराच्या मागच्या भागात सुंदर बगीचा आणि बसण्यासाठी व्यवस्था आहे. इथे थोडा वेळ बसून ध्यान करायला खूपच छान वाटतं. संध्याकाळी मंदिराच्या परिसरात उभा राहण्याचा अनुभव म्हणजेच अगदी जादुई. सूर्यास्त मंदिर आणखीच सुंदर आणि उठून दिसतं. तर मला इथे येऊन तर खूपच भारी वाटलं. मामा आणि भाचा खूपच दिवसानंतर भेटत आहे. सगळ्यांना भेटून मला तर खूपच छान वाटलं. मम्मीने जेवणामध्ये रस्सेदार मटण, बिर्याणी व भाकरी असा बेत बनवला. मग आम्ही जेवण केले. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.